दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरातील गोळप मुसलमानवाडी येथे झालेल्या 2 नेपाळी भावांच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। या 2 भावांच्या खुना प्रकरणी पोलिसांनी गोळप येथे आंबाबागेत काम करणाऱ्या एका गुराख्याला शुक्रवार दिनांक 3 मे रोजी अटक केली आहे। सरण कुमार उर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा, वय वर्ष 58, राहणार नेपाळ असं आरोपीचं नाव आहे। मयत सख्खे भाऊ खडक बहादूर बलराम थापा क्षेत्री, वय वर्ष 72 आणि भक्त बहादूर बलराम थापा क्षेत्री, वय वर्ष 67 हे दोघेही राहणार नेपाळ आणि आरोपी सरण कुमार हे तिघे जण एकत्र दारू प्यायला बसले होते। त्यावेळी झालेल्या वादावरून आईवरून शिवी घातल्यानं हा खुनाचा प्रकार घडल्याचं कळतं। वादातून हा खून केल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय। या दोघांचा 29 एप्रिल रोजी मध्यरात्री खून करण्यात आला होता। 30 एप्रिल रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता। त्यानुसार पूर्णगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता या गूढ प्रकरणाचा अखेर खुलासा झाला असून पोलिसांनी दुहेरी हत्याकांडात आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।